पैठणहून निघाल्यानंतर 3 वर्षाच्या काळात ही भावंडे आपेगाव, आळंदी व नेवासे या गावात जाऊन आली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही ही म्हण खरीच आहे. लोकांना आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याकडे आकर्षित करण्याचा चमत्काराशिवाय दुसरा मार्ग नाही. जर ज्ञानेश्वरांनी आपल्या अंगी असलेल्या योग सामर्थ्याने असे अद्भुत प्रकार करून दाखवले नसते तर ही संन्यासाची मुले कायमची बहिष्कृत राहिली असती. त्यांनी योग सामर्थ्याने केलेल्या अद्भुत गोष्टीमुळे लोकांना त्यांची महानता कळून आली. लोकांच्या मनावर ज्ञानेश्वराच्या थोरवीचा पगडा बसला. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने लोक चालू लागले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आचरण करू लागले. आणि पुढे असाच एक मोठा चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांनी करून दाखवला. तो चमत्कार म्हणजेच भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाची निर्मिती. या ग्रंथाची निर्मिती कशी झाली तो प्रसंग आता आपण ऐकूया. एके दिवशी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले, ज्ञानदेवा, आता तुला असा मोठा चमत्कार करायचा आहे जो अखंड तेवत राहील. तो चमत्कार तुझ्याशिवाय अन्य कोणी करू शकत नाही. तो करण्यासाठीच तुझा जन्म झाला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काही समजेना. ते आपल्या भावाला म्हणाले, असे काय करता दादा? स्पष्ट काय आहे ते सांगा. तुम्ही माझे गुरु आहात, तुमच्या आज्ञेचे उल्लंघन मी कशी करीन? त्यावर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले, अरे ज्ञानदेवा, हे पहा, तत्वज्ञानाचा सगळा साठा संस्कृत भाषेत आहेत. सगळे वेद, श्रुती, स्मृती, 6 शास्त्रे, 18 पुराणे हे सर्व संस्कृत भाषेत आहेत. भागवत, रामायण, महाभारत यासारखे ग्रंथही संस्कृतात आहेत. सामान्य जनतेला संस्कृत समजत नाही, त्यामुळे या लोकांना हे ग्रंथ वाचता येत नाहीत. त्यांच्या या अज्ञानामुळे त्यांना त्यांच्या धर्माचे महत्त्व कळत नाही. ते महत्त्व न कळल्यामुळे ते एकत्र येत नाहीत. याचा परिणाम म्हणजे ते इतरांपेक्षा मागे पडतात. हे ऐकून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, निवृत्ती दादा, मग मी आता काय करावे? तू हे संस्कृत भाषेत असणारे ज्ञानभंडार प्राकृत भाषेत सांग. श्रीकृष्णाने अर्जुनास युद्ध प्रसंगी त्यांचा संमोह दूर करण्यासाठी भगवद्गीता सांगितली. त्यामुळे त्याला आपल्या शत्रूशी लढण्याचे सामर्थ्य मिळाले. आपल्या सर्व धर्मग्रंथातील परमार्थ हा गीतेत आला आहे. ही भगवद्गीता म्हणजे सर्व धर्मग्रंथाचे सार आहे. तेव्हा ही गीता तू प्राकृत भाषेत लोकांना सांग. ती आपल्या आर्य धर्माचं महत्त्व वाढविल. ज्ञानेश्वराने निवृत्तीनाथाचे म्हणणे मान्य केले व आपले गुरु निवृत्तीनाथाच्या पायावर डोके ठेवले आणि भगवद्गीता हा ग्रंथ लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत सविस्तरपणे सांगण्याचा संकल्प केला. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज शंकराला नमस्कार करून त्याच मंदिरात खांबाला टेकून बसले. त्यांनी गीता समोर ठेवली. हातात लेखणी घेऊन लिहिण्यास सच्चिदानंद बाबा सिद्ध झाले. त्यांच्यासमोर निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई बसल्या होत्या. तसेच भाविकांचा मोठा मेळ गीता ऐकण्यासाठी समोरच बसला होता. पहिल्यांदा त्यांनी ओंकार रूप, विश्वरूप असलेल्या परमेश्वराला नमस्कार केला. त्यांचे श्रेष्ठत्व गायले आणि नंतर गीतेवर टीका सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळेच्या मराठी या प्राकृत भाषेत गीतेतील सर्व ज्ञानाची उकल ओवीच्या रूपाने विस्तारित स्वरूपात सांगितली. तीच भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ होय. सर्व लोकांनी या ग्रंथाचे गोडवे गावेत अशी याची योग्यता आहे. या ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे ज्ञानेश्वरांची कीर्ती आजर अमर झाली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहून जगाला थक्क करून सोडले. ज्ञानेश्वरांनी ज्या वयात संस्कृत भाषेचे धडे गिरवून ती शिकायची, त्या वयात त्यांनी संस्कृत भाषेतील परमार्थ योग्य दाखवल्यासह ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपाने लोकांच्या गडी उतरवला. हा सर्वात मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. एवढे मोठे अद्भुत कार्य करणे कुठल्याही सामान्य माणसाला शक्य नाही. ज्यांच्या अंगी ईश्वरी अंश आहे त्यालाच हे शक्य आहे. म्हणून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंडे म्हणजे परमेश्वराचेच अवतार आहेत. या चमत्काराने हे पुन्हा एकदा लोकांसमोर आले. म्हणून लोक त्यांना मानू लागले व म्हणू लागले, शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव, पाही सोपान तो ब्रह्म, मूळ माया मुक्ताई. अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सन 1290 साली प्रवरा नदीच्या तीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी भाष्य केलं आणि ते सच्चिदानंद बाबांनी लिहिलं. तोच ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला.